पण त्या पार्टी दे बरं का. अरे देतो ना दादा, त्यासाठी चालू आहे. नाव गर्लफ्रेंड बदल्या. सनेला फोन लाव ना. हरव सनेला फोन लावतो मी. यार याचा पण फोन नाही लागत. 97 लाव ना. तू चालू आहे का? हा. अरे त्याचा पहिला नंबर कायमच बंद असतोय ना. हा थांब लावतो. लाव पटकन लाव. लागला. अरे सानिया तो डबड्याला घेऊन आलाय बघ. आई आणतो मोबाईल इकडं. हा तुझा बाप झालाय सरपंच आणि तू झालाय आमदार आणि आम्हाला लाव का आम्हाला. हॅलो आजच्या पार्टीचे अन्न जाते माननीय श्रीमान बंटी भाऊ ठगे. बंट्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर लाखो दिलोची शान, हजार दिलोची धडकन, पोरी त्यांच्यावर जीवन टाकतात असे आमच्या कॉलेजचे चॉकलेट बॉय बंटी भाऊ. आणि हा आजच आमच्या लाडक्या वहिनी श्रेया बंटी ठगे यांनी त्यांना होकार देऊन त्यांच्या जीवनाचं वाटोळं करायचं ठरवलंय. तरी पण आम्ही त्यांचे जीवलग उपाशी मित्र मंडळ त्याच्या या सुखदुःखात सावध घेऊन त्यांच्या या आजच्या पार्टीचा मान स्वीकारत आहोत. ये ना पार्टी चल ना आता. पार्टी साल्यांनो लय पिळे आत राहू तुम्ही. एकदा पिळायला लागले ना साले सुट्टीच देत नाही. अरे श्रेया आमची वहिनी म्हणल्यावर आम्ही ते चालले कस काय. हो काका द्या वडापाव द्या ना. अरे जे लागेल ते घ्या राव. हा मग चला. आज यायला राहुल्या आपलं कसं आहे ना, हिरवळ दिसली की थांबलं. हिरवळ सुद्धा आपली वाट बघत असतो. कसं आहे बाबल्या, जिथे हिरवळ तिथे सावकाराची चळवळ. बरोबर ना सावकार. आपला जीव येऊ एकदम मनातलं बोलतो. चला आले का इथले हिरवळ, चला जरा दर्शन घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. घ्या पॅनलचं नाव सांगा. जय हनुमान विकास पॅनल. तुषार शेठ. बोला ना. घरी संडास आहे का? काय राव, काय साहेब इज्जत काढताय गरीबाची. आहे ना राव. नाही कसं आहे, एक आला होता अपक्ष, हा त्याच्या घरी संडासाचा तपास नाही आणि चाललं ना गावाचा विकास करायला. सांगा बरं कसा होणार विकास? असल्याला लय माझं भलत्या चपात्या करायला असतोच. आता काय करणार त्याला. घ्या झाला भरून फॉर्म. साहेब ओके ना सगळं? एकदम टाकाटाक आहे, काही काळजी करू नका. असं नको व्हायला. शिकारीला जायचं ना हातरगीर राहायचं. तस काही होणार नाही.
बिंदास लाडा. धन्यवाद साहेब. हो चालतंय या. राहू द्या लक्ष. हो. रावल्या आज बाहेर जास्त कोणी दिसत नाही रे. सावकार आज तुम्हाला यायला उशीर नाही का झाला? सगळे वर्गात गेले काय नो. मग आज मजा येणार हो. हे कोण आहे रे. बंटेचा आयटम काल सापडली त्याला. 2 वर्ष झुरत होता तिच्या मागे. 2 वर्ष हा बाबू पण भारी राव पोरगी. हा थोडं घे. थांबे पप्पाचा फोन आलाय. हॅलो कुठे रे विन्या? कॉलेजला आलोय. वर्ग हुशार झाला म्हणायचं. कॉलेजला गेलं म्हणतंय. अरे तू किती दिवे लावणारच ना, चांगलं माहिती मला. काय आलं पप्पा. अरे सावकार ते बघ आयटम. चालू ना. हे बघ विनया, ते पाखरू तुझ्या हातात दिलंय. आता उडवायचं की सोडून द्यायचं आता तू ठरव. तुम्ही नका टेन्शन घेऊ पप्पा. प्रचाराचा नारळ फोडायला निघालोय. म्हटलं बघावं कार्ट कुठं येते. ओ सावकार तिकडे काय लक्ष का? इकडे बघा पाहिलं नाही रे आपली. हा बापाचे नीट लक्ष द्या. पप्पा तिकडेच लक्ष आहे ना. काम होणार 100%. चला ठेवतो. पण कट केला पोराने. चला चला रे. बाबल्या आजची पार्टी माझ्याकडून तुम्हाला. हा बस का भाई. सावकार पाहिली तर चेहरा बघितलं लईच खुलताव तुम्ही. ए टोपी भाड्या पाहिली नको म्हणू. वहिनी तुझी. हा तीच पायल वहिनी. पाहिलं ना दिवसच बदलतो राव. लय भारी. कोणी जर म्हणलं ना 24 तास तिच्या पाहत तरी पण नजर नाही हटणार. काय रे इतका वेळ असतो. सण्याच्या आईला सण्यामध्ये येऊन उभा राहिला ना. जाऊ दे ना पुढं कायमचा आलाय. जाईल बाजूला. सान्या जर कायमचा मध्ये आला ना मग संपला सान्या कायमचा. विनय इथे ये. इथून दिसते बघ. चला ना मग आता लेक्चरला. ती हा म्हणाली म्हणून ना उतावळा झालो. आपण रोजच जातो लेक्चरला. हा बोला ना. तुला माहित आहे ना तू लकी आमच्यासाठी. एकदा मुहूर्ताचा नारळ व्यवस्थित फुटला का आम्ही परत एकदा सरपंच फिक्स. हा तुझ्या सगळ्या दोस्तांना घेऊन ये. हा लो 5 मिनिटं झालं. हा मी वाट बघतोय. चला आपण बोलवलं लेक्चर कुठं रे? अरे आवाजच्या प्रचाराचा नारळ फोडायला चाललोय. येतो का? नाही तुम्ही या जाऊ. बरं ठीक आहे. चल ना तो मामा सासरा असं तिकडे. इथं पोरगे सोडून मामाला कुठे बघतो. आणि तसं पण ते विरोधी पक्षाचे आहे आपल्या. पोरगी पाटला मामा आपल्याच पक्षाचा होणार सावकार. अरे मग त्याची तयारी करायला लावली ना बापानं. आणि तसं पण आपण जर तिथे गेलो ना
ते बाप हा नाही बसलाय आपल्याला. चला लेक्चरला. हा, चला. चला तसे पण ते गेले निघून. होय ना बाजूला. तू समोर आला ना, तूच होय बाजूला. कार्यकर्त्यांना सांभाळा जराशी. आमचे कार्यकर्ते नीटच आहेत, तुम्ही तुमचे सांभाळा. लय जड जाईल. जाऊ द्या, आम्ही आमचं बघू, तुम्ही नका आम्हाला शिकवू. आम्हाला जोपर्यंत रेट येईल ना तोपर्यंत रेट येईल. डोक्याच्या वर पाणी गेलं ना बघून घेऊ आम्ही. मी पण अशी काडी ओढीन ना, जाळकर बिजल चटका वाचणार नाही. आणि आग अशी लागेल ना की कुठून कुठून धोर निघतोय कळणार पण नाही. अरे आयुष्यात असे मोठे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आहे ना छोट्या छोट्या लेवल नेहमीच पूर्ण करावं लागतं. अशा रिस्क आम्ही नेहमीच घेतो. रिस्कवाले, अरे आम्हाला माहिती ना तू काय करणार आहे. लोकांच्या मळ्यावर पैसे येतील आणि निवडून येतील, दुसरं काय करणार तू. असले चिल्लर धंदे आहे ना तुम्ही करता, आमच्या रक्तात नाही. ते बिना पैसे वाटतं कसं निवडून येतात ना ते दाखवतो तुला. बरं बरं चला रे बघू. आबा, सावकाराला आणि सावकाराच्या कार्यकर्त्यांना लय माज आलाय, पाहावं लागेल त्यांच्याकडे. आबा तुम्ही हा म्हणा, नाही माझच मोडतो. नाही नाही, होऊन वाटत नाही जायचं आपल्याला. आज आपली काहीच चूक नव्हती, त्यांनीच माच केला. नाही, आजचा विषय सोडा. नाही नाही, आता नाही सोडायचं त्यांना. काय मग आपणच माघार घ्यायची. एवढ्या वेळेस जाऊ द्या, पुढच्या वेळेस बघू त्यांच्याकडं. तुम्ही परत विषय नाही घ्या ना, आम्हाला माहिती आहे. आता तुम्ही घरी जा, सकाळी बघू आपण. बाबरावजी प्रेमात तुया ती म्हणते हावजी. प्रेमात तुया ती म्हणत. सकाळ सकाळ देव धर्माचा लावायचं सोडून हे काय भुतारखाना लावलाय. हा वरतून करून काय बघतो. बंद कर ते. दिवसभर किती देव धर्माचा बघता ना, माहिती आहे मला. काय म्हणाल तू.
सुपर कसली मारायची तिच्या नादात पोलिसांनी पकडले. तिची काही चूक होती, आपणच पोलिसांना नाही पाहिलं. आणि तसं पण आबांचं नाव सांगितलं सोडलं ना, सोडलं ना, धरल्या बोचाव काठी मारली. अजून दुखते. अरे पण होती कोणती काय माहित राव. पण लय भारी होतं. येड होत काय ना. बंडे कुठे आहे रे? गेला असं त्याच्या वस्तूकडे. वस्तूकडे ते बाळाला कुठे शब्द सापडतात काय माहित भाऊ. ते बघा, ते पण नाही मारायचं बियाणे लगेच. अरे आत्ताच कुठे झांगाड जुळलंय आणि लगेच मारतो का त्याला? झालं का? झालं माझ्याबद्दल बोलून झालं का? अरे खुशखबर आणली तू एवढं लवकर बाळ्या गप ना. हा बोल रे. अरे आजपासून ढोलताशीची प्रॅक्टिस सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला भाग घ्यायचं असेल ना त्यांनी लगेच ग्राउंडवर जमायचंय. कॉलेज 10 गुण पण देणार आहे आणि प्लस हजेरी पण लावणार आहे. तुला कसं काय माहित? तू तर आमच्या सोबत होता. अरे श्रेया बोलली रे. कोणाला यायचंय का? नाही तर मी चाललो. काय येतं तुला? आणि तुला वाजून दाखवणार का? त्या राहिल ताशा. काय नाव तुझं? पायल बाळासाहेब गायकवाड. सर आम्हाला पण भाग घ्यायचा आहे ढोल ताशांमध्ये. आज टाइम संपला, बघू. सर प्लीज. तुम्हाला आधी नाही का कळत? याने आत्ता सांगितलं ना इकडे आहे म्हणून. काय? ढोलन ताश ते इकडे आहे म्हणून. बरोबर आहे, ठीक आहे. उद्या या प्रॅक्टिसला लवकर आणि सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. उद्या ठीक 4 वाजता इथं प्रॅक्टिस सुरू होईल. सगळ्यांनी वेळेत यायचं. नाही आला तर घरी आखले. चालेल. लईच मारलं रे याला. कोण कोण होतो तुझ्या सोबत? आबा मी एकटाच होतो. ती 4-5 जण होती. नाही, त्यांना पहिल्यापासूनची सवयची. एका एकाला गाठून मारतील. ओपन भिडायची ताकद नाही यांच्यात. आबा त्याच्यामुळे म्हणतोय त्यांची नाटकं बंद करू आपण. नाही नाही, आता काय नाही करायचं त्यांना. मग काय सगळ्यांनी मारत खात बसायचं आबा? पोरांनो, हे राजकारण नाही कळायचं तुम्हाला. त्यांना जे पाहिजे ना त्याचाच एक भाग आहे. म्हणून म्हणतो त्यांच्या बळीचं बकरू नाही बनायचं आपल्याला. आबा तुमच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळलं आम्हाला. अरे ते सावकार आपल्याला येडा समजतोय. तो आपल्या एका कार्यकर्त्याला मारणार, मग आपण त्याच्या कार्यकर्त्याला मारणार. तो जाऊन आपल्या विरोधात खोटी कंप्लेंट करणार. त्याच्यामुळे काय होणार? त्याचा परिणाम आपल्या मतावर होणार. नाहीतर आपल्या एखाद्या उमेदवाराचा फॉर्म बाद होणार. एकदा का आपल्या उमेदवाराचा फॉर्म फिक्स झाला का मग कुत्र्यावानी हागोस्तर मारायचे चाले. म्हणून म्हणतो फक्त 2 दिवस थांबा, मग बघू त्यांच्याकडे. काय
पण आबा त्यांनी 2 दिवसात काय केलं मग? नाही नाही, हे आता कार्यकर्त्यांना काहीच नाही करणार. हे आता आपले उमेदवार फोडायचं बघणार, एक तर पैसे चारून नाही तर घाबरवून. त्याच्यामुळं म्हणतो एक एक करून आपल्या उमेदवारांसोबत राहा. काय? बरं चालतंय आबा, येतो आम्ही. या. मारा गेला वाटतं शंकर्या, लयच मारलेला दिसतोय शूटर. सावकार लय तो लावलाय त्याला, मग तोच तर मारलाय. अरे अरे पण चुकीचा माणूस मारलाय तुम्ही. म्हणजे उमेदवारच ठोकायला पाहिजे होता. फॉर्म बाद व्हायची कशाला वाट बघायची? आपल्याला घाबरूनच फॉर्म मागे घेतला असता त्यांनी. सावकार तुम्ही म्हणताय तसंच करायला पाहिजे बहुतेक, कारण त्या आबांच्या जीवावर लयच लोक उडायला लागल्यात. त्याचा तर असा माज मोडतो ना, बघाच तुम्ही. सावकार पोलीस कंप्लेंट झाली तर? अरे मग मी कशाला आहे? तुम्हाला काय करायचं ते करा, हाना मारा हातपाय तोडा, काय करायचं ते करा, पण लोकांपर्यंत दबदबा राहिला पाहिजे. त्यावेळेस सुट्टी नाही, कळलं? अय इकडं कुठं? पोलीस वाली. एक आपण ए बाळ हरवले कुठं राहतो रे? काय करायचं तुला? सांग ना. सांगतो तुला. चला आपल्याला जायचं त्याला भेटायला. हा राहुल्या कुठं राहते रे ती? अरे माझ्या घरापासून जवळच राहते. कशी आहे ती? सान्या मला चांगलं माहिती, तू एक एक करून ना सगळं विचारून घेशील तिच्याबद्दल. बरं ऐक ना राहुल, प्लीज सांग ना, तुला खर्च करतो राव मी. चल ठीक आहे. तिचं नाव ए ते माहितीये मला, दुसरं काहीतरी सांग. FIB ला शिकते, C क्लास मध्ये, माझ्याच वर्गात आहे. त्याच्या कधी पाहिली नाही तिला इकडं? अरे ती याच वर्षी आली आपल्या इकडे कॉलेजला. हा का? तुझ्या ओळखीची तिची एखादी मैत्रीण आहे का? तिची मैत्रीण हा एक आहे बरं का, पण डोक्यातलेच ऐकू आहे. हा होय, बरं सांग ना कोण आहे? सोनी. अण्णा पाटलाची? हा. काय पण कुठं? अरे ती सोनी. बहिणीला रे तू. ए बाया काय भंगारा, तुझ्यामुळे झाले सगळं. मी काय केलं? तू शर्ट खरा नसता गेला तर भेटलो असतो तिला. चल मग आता जाऊन भेटू. विनय पण तिच्या मागं लागला, आधी सांगून ठेवते. कोण? सावकाराचा? हा. ए असून दे, जमलं तर नाही ना? नाही अजून जमलं नाही, झुरतोय नुसता. बघू त्याचं काय ते. ए बाळ्या चला सोडून शोध बोलू. हे चल बाळ्या निघू. ते धावायचं आलं मी लगेच.
पाय पडले त्याचे. नीट आवाज मारा ना. तिला येडी इकडे आवाज मारा जा. तू काय मत बसतो राव मला. हा न करोड मार. हा ए सोनाली काय बाबा चालत काय? सोनाली ऐक ना. काय ना? इकडे ना थोडस काम होतं. काय रे? सोन्या तू काय करतोय ह्या बावळाटा बरोबर? अरे माझंच काम होतं. हा बोल ना. पायल नाही का तिचं काय? याला आवडते ती. काय खाऊ आहे काय? सोन्या तुला आवडते म्हणून बघते काय होते. दुसरं कोण असतं ना मग नसतं झालं का? तुला तिच्या आवडते. बाळ कसं राहतं सोनीकडे. काय माहिती काय करत होते. तिने काय वेगळ्याच मॅटर दिसतं बरं का. सोनी खूप पाहिजे सेटिंग मीटिंग लागायची लक्ष ठेव. ए बाबले तू नको पिढू आता. थोडासा सवयच लागली लोकांना पिळायची आणि वाळाय घालायची. खरं बघ बर का आता दुसराच मंत्री बसायचा खुर्चीवर. नको शिकू मला. मला माहिती कोणाला खुर्चीवर बसवायचं आणि कोणाला खाली पाडायचं ते कळलं ना. चेष्टा केली राव आता डायरेक्ट पेटलंच की. परत पाहिल्याबद्दल चेष्टा करायची नाही कळलं का. बोला सावकार. अभिनंदन भोसले साहेब. अहो बिनविरोध निवडून आलात तुम्ही. आनंद झाला आम्हाला. तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं घडलंय. आमच्याकडून खुली ऑफर आहे साहेब तुमच्यासाठी. बघा जमत असेल तर सरपंच पदाची माळ घालू तुमच्या गळ्यात. सावकार तो विचार नाही केला अजून आम्ही. अहो मग विचार करा भोसले साहेब. परत परत अशी ऑफर नाही मिळत. बर बघू. रात्रीला पार्टी ठेवली. या सगळे कार्यकर्ते घेऊन पार्टीला. बास का. अहो भावी सरपंचांनी बोलवलंय म्हटल्यावर यावंच लागणार की. मग चला भेटूया रात्रीच्याला. चालते चालते. अरे सान्या पण येतोय काय माहिती. नाही तर आला आला आला. काय रे आवरून बिरून कुठं. का तुला माहित नाही का. नाही काय आलं. अरे सोनीचा फोन आला होता. म्हणत होती पायलचा बारका मामा नाही का त्याचा बर्थडे ना भाई. आज पार्टी पण आहे तिथं. हे बघ हे पण आले दूर. तुला यायचं का भाऊ. चल की. हा राव दुपारी आई पण सांगत होती आपण ते पण तिकडेच चाललेत म्हणून. चांगलं आपण त्यांच्या सोबतच जाऊ. नको रे आपण बरोबर जायला चांगलं वाटत. अरे मग आपण त्यांच्या आधी जाऊ ना. आणि तसं पण तिकडे पाहिलं वहिनी आहे ना. लाजला जायला काय नाही पण पण काय पण काय चल खरंच जायचं म्हणताय. बरं चला मग. हे बघताच राणी जीव तुझ्यावर जडला. नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला. पहिले हा रात्री सनी आला होता का ग पार्टीला.
सन्या पण आला होता आणि मीना पण. मीना कसं काय आला होता काय माहिती. पाहिले ते बघ तुझा चिमणा आलाय. चिमणा आहे म्हटल्यावर डोम चिमणा पण असेल इथेच कुठे. पाहिले तुझं भारी आहे का. 2-2 हिरो मागे फिरते तुझ्या डोंगराचं भारी. वैताग आलाय नुसता. आम्ही बोलायचं अरे पण का तुझ्यासोबत काय बोलत होता. तुझं काय मध्ये मी बोलत नाही ते काय पण करेल. त्यानं जर परत तुझ्यासोबत बोलताना दिसला ना त्याचे हातपायच मोडीन आत्ताच सांगतोय. हातपाय मोड आता काय पण कर चपळ. जातो ना त्याला पण दाखवतो तुला पण सांगतो बरोबर. पाहायला काय बोललात. तुला काय करायचंय रे. तनया मी प्रेम करतो तिच्यावर. अरे तू प्रेम करतो मी काय वाटे घेतो का. तनया सोड द्या याला पटकून रे. सन्या बाळ्या बाळ्या उठ. ए बाळ्या अरे डोळे उघड बाळ्या. अरे यार बाळ्या सनी उचल. मला माहिती होतं असंच काहीतरी घडणार आहे म्हणून तरी सनीसोबत बोलत नव्हतं. अगं तो मिळण्याचं भांगारच आहे. कायमच दुसऱ्याला मारतो. त्याला पण कोणतरी मारलं पाहिजे मग त्याला कळलं. अगं बाबू कसला व्याकरण मारलाय रे. आता जर परत पायलच्या मागे दिसला ना तर हातपाय नाही तोडायचे डायरेक्ट पत्ताच कट करून टाकायचं. एवढा म्हणलाय त्याला आता कस काय नाद लागेल ते आपल्या. पायल काहीतरी बोलते रे. जाऊ दे ग. पण सनीला खूप लागलंय का. सणाला नाही पण बाळाला लागले बघ. जाऊ तिकडे. तुमच्या
नडायचा विचार करायचा नाही, भिडायला आपण तयार हाय. हे दमदार सिंहाचा दमदार छावा, मी नादाला आमच्या लागायचं नाही. हे माज मोडल्याशिवाय सोडत नाही, अरे भाई आपले सारे टेरर हाय. अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही. आई घाल्यांनो मला सोडून आले ना, मारत होते. अरे तुमच्यापेक्षा ते बाळ्या बारा मार खात होता, पण तिथंच होता. पळून नाही गेला, घंटा गेला होता पळून. पण अरे पण ते परत येऊन दगड तर मारत होता ना, तुम्ही तर डायरेक्ट गायबच झाले. ऐक ना, जाऊ द्या. जाऊ दे नाही विनया, तू सावकारांना फोन कर, आद्यांची वाटच लावू. हा लाव फोन, बाळखाव अजून मार चार. पण एक काम दिले ते तरी पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे येडा बिडा झाला का काय? काही काय बोलतो? काय नाही, हा मॅटर घरी कळणार नाही पाहिजे, कळलं का? अख्ख मार्केट आपलंच भावा, मी खेळाडू नाही रे नवा. चौकात चौकात कुठं बी जावा, साऱ्या शहरात आपलीच हवा. अस्सल मातीचा अस्सल राजा मी, अस्सल मातीचा अस्सल राजा मी. नडायची भाषा करायची नाय, माज मोडल्याशिवाय सोडत नाही. अरे भाई आपले सारे टेरर हाय. अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही पावर हाय, अय नडायचं नाही. अरे पोरो, अरे इथं काय करता? उगाच टाइम वाया घालू नका. आपल्याकडे आजचाच दिवस आहे, सगळीकडे पैसे पोच झाले पाहिजे. काय पैसे वाटायचे ते वाटून घ्या. सगळी माणसं आपल्याकडेच फिरली पाहिजेत. पण सावकार ते बी काय नाही, सगळीकडे पैसे आपलेच पोचले पाहिजेत. सावकार, खालच्या वस्तीवर गावात सगळीकडे पैसे पोच झाल्यात, पण त्या वरच्या वस्तीवर आपण ते कार्यकर्ते बसलेले आहेत म्हणून पैसे वाटता येत नाहीत. ते काय बी असो, तुमच्याकडे वरच्या वस्तीवरल्या जेवढ्या लोकांचे फोन नंबर आहेत त्यांना फोन करून बोलून घ्या आणि उरलेल्यांना निम्म्या रात्रीला पैसे पोचवा. तसं पण आज झोप कोणाला लागणार नाही. चला पैसे किती करून घ्या. आज काही लोकांना रातभर झोपायला लागायच्या. बस का आता, आज तर खरी मजा. आज लोकांच्या घरात करकरीत नोटा वाजणार, मग कशाची झोप? पण आबा, सावकार तिकडे एवढे पैसे वाटतोय आणि आपण इथं बसलोय गप्पा मारी. पोरांनो, अरे त्यांनी किती पण गळ लावू द्यात, मासा शेवटी आपल्याच गाळाला लागणार आहे. काय पण आबा, त्यांनी एवढे पैसे वाटलेत म्हणल्यावर ते बी पैशाचा विचार करणार आहेत ना. हा ना. अरे बघू ना, लोकांना 500 रुपये घेऊन 5 वर्ष गप बसायचंय
का पैसे नाही आता काम करायचे ते पण खरं आहे मला. तर चला लय टाइम झालाय सकाळी लय काम आहेत. सन्या पाहिली येत नाही वाटतं राव. तुम्ही तर म्हटली होती की येणार म्हणून, अजून का नाही आली? दुसऱ्या मंदिरात तर असं गेली तुला. नाही रे, तिथल्याच मंदिरात येणार. काय माहित आली का नाही. देवाच्या पाया तरी पडून येऊ राहतो बरे. ती आल्यावर जाऊ राव. अरे मी सकाळपासून म्हणतोय चला ना पाया पडून येऊ. चल 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 हे घे. बघताच राणी जीव तुझ्यावर जडला, नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला. हे बघताच राणी जीव तुझ्यावर जडला, नजरेचा तीर जणू काळ झाला भिडला. गोडे या रूपाला तुझ्या मन माझा भाळला, साज तुझा पाहून ग मग तुझ्या लागला. नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला, नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला. याडावल्या जीवाला ग याड तुझं लागलं, घरा पुढं थांबून ग दिस दिस काढलं. हे याडावल्या जीवाला ग याड तुझं लागलं, घरा पुढं थांबून ग दिस दिस काढलं. रात दिस कळ ना ग रात रात जागला, तान भूक हरली ग ध्यास तुझा लागला. नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला, नाद तुझा लागला ग, नाद तुझा लागला.